तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आज शेळ्यांना बाहेर वातावरण खूप खराब आहे. त्याच्यामुळं थोडा झाडपाला आपल्या जो आजूबाजूला आहे तो शहरीचा पाला तोडून टाकला. तर बागाबरोबर आहे आपण आता शेळीपालन पण चालू केलं आहे थोड्या थोड्या याच्यावरती. तर आता ह्या 6 पाटी आपण घेतल्या आहे, कारण की आता थोडा चारा वगैरेचा प्रॉब्लेम आहे, पण त्या एकदम माहितीतल्या होत्या आणि त्यांच्या आईचं वगैरे सगळे रेकॉर्ड आपल्याला माहिती असल्यामुळं आपण घेतल्या. आता ह्या गावरानच आहे आणि आपल्याला गावरानमध्येच काम करायचं आहे. ब्रीडिंगसाठी आपण बोकड नक्कीच आता जसं पुढं चालू तसं तुम्हाला सांगूच. आता या दिवाळीपर्यंत यांची दिवाळीलाच लागवड करायची, कारण की शेळी पूर्ण एक 9-10 ते 11 महिन्यापर्यंत 11 किंवा 12 महिन्याची होईपर्यंत आपण भरायचंच नाही त्यांना, कारण की त्या पूर्णपणे त्यांची शरीराची वाढ वगैरे झाली तर कारण की शेळ्या सर्व 2-2 पिल्लं देणार आहे, कारण त्यांच्या आया पण त्याच पद्धतीच्या मोठ्या मोठ्या या थोड्याफार उस्मानाबादी क्रॉस आहे, कारण की जो बोकड ब्रीडिंगचा होता तो उस्मानाबादीचा होता आणि शेळ्या गावरानी. पण शेळ्या खूप खाणीच्या आहे, एका शेळीपासून त्यांनी त्या शेळ्या तयार केल्या, त्याच्यामुळं बाकीचा काही प्रॉब्लेम येत नाही. शेळ्या तुम्ही बघू शकता, एवढं वातावरण खराब आहे तरी गावरान शेळीला आपल्या भागात सेट असल्यामुळं कुठल्याही प्रकारची सर्दी वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त बसाय वगैरे सोय आपण इथं केली त्यांना वरती, त्याच्यामुळं खाली गारवा वगैरे थंडी वगैरे काही त्यांना वाजत नाही. अशा पद्धतीने हळूहळू आता आपण हे पण काम चालू करणार आहे. आपले शेड वगैरे जागा भरपूर आहे, बाहेरची पण इकडे हे शेड आहे, याला पण थोडं साईडनं जाळी वगैरेचं काम करू आणि पूर्ण आपण इथं शेळ्या मोकळ्या सोडून देणार आहे. भरपूर मोठं शेड आहे आणि त्याच्यामुळं आता दिवाळीला ते काम आपण चालू करू. तर अशा पद्धतीने एक 4-5 एकर क्षेत्र असल्यावर एखादा एकर मी भरपूर व्हिडिओ सांगितलं की एखाद्या कुठल्याही प्रकारचा बाग डाळिंब म्हणा किंवा तुमच्या बागाच्या पद्धतीने मातीनुसार पाण्यानुसार जे काही असेल त्या पद्धतीने एखाद्या एकराचा बाग प्लस त्याला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा शेळीपालन म्हणा, अशा पद्धतीने आपण आता हे चालू करतो आहे. दुसरी गोष्ट का ही जी ट्रेंडिंग चालू राहते ट्रेंड का पहिल्यांदा सुरुवातीला शिरोईचं भरपूर हे आलं होतं का शिरोई राजस्थानची, त्याच्यानंतर ते कमी झालं, ती मार्केटमध्ये यायला लागलं ते कमी झालं. त्याच्यानंतर कोटा आल्या राजस्थानच्या. अशा पद्धतीने ना आता सध्या बिटलचं खूप वातावरण चालू आहे. आता बिटलचं सांगायचं जर विषय झाला तर आज बिटलची शेळी घ्यायला गेलं तर शेळीची किंमत जवळपास चांगलं एक 35 ते 40 हजार आहे आणि ब्रीडरचं घ्यायला गेलं तर छोटा जरी घ्यायला गेलं तरी 20-25 हजाराला आहे. त्याच्यामुळं त्यांची विक्री ही फक्त ब्रीडिंगसाठीच होती, लोकल मार्केटला विकायला आपल्यालाही परवडत नाही आणि समोरच्याला जो कटिंगवाला आहे त्यालाही घ्यायला परवडत नाही. त्याच्यामुळं आपल्या गावरान शेळ्या विक्रीला एकदम सोप्या आणि आरामशीर, थोडी क्वालिटी कमी पण क्वांटिटी जर काम केलं तर नक्कीच गावरानमध्ये आपल्याला परवडलं. कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाही त्यांना, कसलंच काही नाही. आणि या ज्या बाहेरच्या राज्यातल्या शेळ्या जर आणल्या तर त्यांना सेट करणं वगैरे आणि चांगल्या शेळ्या ते भेटत पण नाही. तर अशा पद्धतीने आपण आता हे 6 शेळ्या आपल्याला एकदम कमी किमतीत आणि दिवाळीपर्यंत या 6 शेळ्या आपल्या तयार होऊन जाणार आहे. फ्रेश एकदम म्हणजे नवतरण्या शेळ्या आपल्याला या तयार होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने शेळ्यांवरची चमक तुम्ही पाहू शकता आणि कसल्याही चाऱ्याचं काहीच अडचण नाही, त्या कसं पण खात्या. चाऱ्याचं काय आता चारा नसताना सुद्धा आपण त्यांना हे बघ तब्येती वगैरे व्यवस्थित सांभाळून राहिलो, थोडं सोडणं हे ते करणं त्या पद्धतीने चालू आहे. बंदिस्त करायचं त्यावेळेस आपण चाराच त्या पद्धतीने करणार आहे का त्या डायरेक्टली बंदिस्ती करून टाकणार आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही. मेथी घास वगैरे त्यांना खाद्य वगैरे जर टाकलं तर बंदिस्त काही थोडंफार आपल्या शेजारी रस्ता वगैरे झाडपाला आहे थोडंफार सोडणं हे करणं, एक टाईम जरी थोडं एखादा तास जरी थोडं फिरल्या तरी अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने आता हे पण काम आपल्याला चालू करायचं आहे.